विचारांचा समुद्र मनात साठलाय. अनेक विचार लाटांप्रमाणे उसळी मारत आहेत. अंधार आहे, समोरचं सारच पुसट दिसतंय. पण दिसतंय हे महत्त्वाचं. जे दिसतंय, जसं दिसतंय त्यालाच खरं खुरं मानायचं. त्याच अंधाऱ्या वाटेवरून मार्ग शोधत पुढे जायचं. नशिबाने एकांत दिलाय, एकटेपणा नाही. अंधाऱ्या वाटेवर चालताना प्रकाशाचे किरण वाटणारे खूप लोक आहेतच की. विचार आहेत, विचारांचा अकांड तांडव आहे. फक्त त्या समुद्रात चालणाऱ्या नावेला आधार देत अचानक उसळी मारणाऱ्या विचारांच्या लाटेपासून वाचवायचं आहे स्वतःला. त्या नावेत बसून अंधाऱ्या रस्त्याचा सामना करत कधी कोणाच्या आधाराने तर कधी स्वतःच्याच हिमतीने किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं ध्येय आहे. आयुष्याच्या किनाऱ्यापर्यंत, मनाच्या किनाऱ्यापर्यंत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातात, अशी परिस्थिती निर्माण होते की आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा वाईट तरी का वाटून घ्यायचं आणि काळजी तरी का करायची. मान्य आहे, आपण खूप कष्ट घेतलेत, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेत, अहोरात्र मेहनत घेतली आहे, पण हाती अपयश आलंय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे सगळं बोलायला ऐकायला ठीक आहे, पण अशा वेळी गिल्ट येणं हे खूपच स्वाभाविक आहे. त्यात गैर काहीच नाही. पण त्याच परिस्थितीत अडकून राहणं चुकीचं आहे. मी कुठेतरी ऐकलं होतं की माणसाने ना, जे ओंजळीत पडलं त्याला तीर्थ मानावं आणि जे सांडलं त्याला व्यर्थ. जे घडलं किंवा घडत आहे ते नेहमीच काहीतरी चांगलं देऊन जात असतं. विश्वास बसत नाहीये? आठवून पहा. ज्या गोष्टी आजपर्यंत तुमच्यासोबत घडल्या आहेत त्यामागे काही ना काहीतरी कारण होतं आणि पुढेही असेल. हे सगळं ठीक आहे, पण या गिल्टमधून बाहेर पडण्यासाठी काय करायचं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. आपल्याच कुटुंबातील दिव्या मानगावे ताईंनी मला असा प्रश्न विचारला की तुला कधी अपयश आलंय का? अपयशाच्या गिल्टमधून बाहेर कसं पडायचं? ह्या प्रश्नाचं उत्तर विचाराल तर हो, मला बऱ्याचदा अपयश आलेलं आहे आणि मला सुद्धा गिल्ट होतं. पण त्या गिल्टमधून बाहेर पडण्यासाठी मला खूप जास्त मदत झाली आहे, ती वाचनाची. तर या गिल्टमधून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे स्वीकारलं आणि पुढे चालायला लागले. जे घडलेलं आहे ते स्वीकारायचं. असं का घडलं, असं कसं झालं, हे सगळे विचार आपल्या मनात यायला लागतात. त्या विचारांना थांबवायचं आणि आता जे घडलंय ते घडलंय, जे झालं ते झालं. आता पुढे काय, इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, यावरती विचार करायला सुरुवात करायची. मागच्या वेळेच्या प्रयत्नांमध्ये काय कमी पडलं, आपण कुठे चुकलो, यावरती विचार करून आपले जे काही प्लॅन्स असतील त्यामध्ये तशा पद्धतीने बदल करायला सुरुवात करायची. अपयश आलंय म्हणून जे हवंय त्याचा ध्यास नाही सोडायचा, तर मार्ग बदलून पाहायचा. कोणत्या मार्गाने आपण आपल्याला जे हवंय त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकू याचा विचार करायचा आणि त्या पद्धतीचा प्लॅन बनवायचा. जर आपण आपल्याला हव्या त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं सोडून दिलं आणि मला अपयश आलंय हेच आपण जर धरून बसलो तर आपल्यामधलं अपयशाचं गिल्ट कधीच कमी होणार नाही. जोपर्यंत आपल्याला हवी ती गोष्ट आपल्याला मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून ती मिळवण्याचा प्रयत्न करतच राहायचा आहे. त्या प्रयत्नांमध्ये इतकं रमून जायचंय की आपल्याला ती गोष्ट मिळालेली नाही, आपल्याला अपयश आलंय, त्याचा आपल्याला कुठेतरी गिल्ट वाटतंय, हे असे सगळे विचार करण्याचा किंवा गिल्ट वाटून घ्यायचा वेळ देखील आपल्याला मिळाला नाही पाहिजे. दुसरी चूक आपण करतो ती म्हणजे आपण स्वतःला कमी समजतो. एखाद्या वेळी आपण चुकलो, हरलो, आपल्या वाट्याला अपयश आलं तर लगेचच आपण स्वतःला कमी समजू लागतो. आपला आत्मविश्वास डगमगू लागतो. मी काहीच करू शकले नाही, मी काहीच करू शकत नाही, असे विचार मनात येऊ लागतात आणि गिल्ट, अपराधीपणा आणखी वाढू लागतो. कधी कधी या अपराधीपणाच्या भावनेत असताना आपण बरेच चुकीचे आणि टोकाचे निर्णय घेतो. आपल्या वेगवेगळ्या परिस्थितीतील वेगवेगळ्या भावनांवरती कंट्रोल ठेवणं आपल्याला जमायलाच हवं. जमत नसेल तर शिकायला हवं. एखादी गोष्ट आपण करू शकलो नाही म्हणजे आपण इतरांपेक्षा कमी आहोत का? मुळीच नाही. आपल्याकडे अनुभव आहे, आपण कष्ट करताना, प्रयत्न करताना खूप काही शिकलोय, त्याचा फायदा कुठे ना कुठे होतच आहे की. आणि मुळातच आपल्याकडे जे आहे ते इतरांकडे नाही, इतरांकडे जे आहे ते आपल्याकडे नाही. सगळ्यांकडे सगळंच कसं असेल बरं? आणि म्हणूनच जे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यावरती आणखी प्रयत्न करूयात. आपल्यातलं वेगळेपण ओळखून त्यात कार्यरत राहूयात. नक्की यश मिळणार. वेळ लागेल, त्रास होईल, पण आपलं यश आपल्यासाठीच आहे आणि ते आपल्यालाच मिळणार. या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आणि काम करत राहायचं. आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर आपल्यापासून आपलं यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि आपण जर प्रामाणिक प्रयत्न करत असू तर अपयशाचं गिल्ट येण्याचं कारणच नाही आहे ना. कारण आपण आपले 100% दिलेले आहेत.
मग भलेही त्याचा रिझल्ट निगेटिव्ह आहे, पण कधी कधी आत्ता घडत असलेली नकारात्मक गोष्ट पुढे जाऊन सकारात्मक रूप घेऊ शकते. म्हणूनच स्वतःवरती विश्वास ठेवायचा, स्वतःला कधीही कमी समजायचं नाही आणि जे काम आपण करतोय ते शांत मनाने शांतपणे करत राहायचं. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला सतत प्रोत्साहन देत राहायचं. प्रत्येकासाठी यशाची व्याख्या वेगळी आहे. आपल्यासाठी यश म्हणजे नेमकं काय हे आधी ठरवायचं, त्याने बराच गिल्ट कमी होतो. आता सध्या आपल्या हातात काय आहे, त्याचा वापर आपण कसा करू शकतो हा विचार मनात यायला स्वतःला प्रोत्साहित ठेवावं लागतं. वाचन, प्रवास, व्यायाम, ध्यान या 4 गोष्टी माणसाला अत्यंत सकारात्मक पद्धतीने बदलवून सोडतात. प्रोत्साहित राहण्यासाठी या 4 गोष्टींना आपल्या रुटीनचा भाग बनवायला हवं. नाहीतर एक दिवस करून सोडून दिलं असं करून मुळीच चालणार नाही. भीती वाटणे, अपराधी वाटणे, आत्मविश्वास नसणे या सगळ्या नकारात्मक भावना आहेत. त्यावरती विजय मिळवता यायलाच हवा. यश आज आहे तर उद्या नाही, अपयश देखील आज आहे तर उद्या नाही. कोणतीही परिस्थिती आपल्यासमोर आज जशी आहे तशी उद्या मुळीच नसणार आहे. आयुष्याचं रूप जे आहे ते सतत बदलत जाणार, त्याप्रमाणे स्वतःला बदलवता यायला हवं. आणि ह्या बदलाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला नेहमी प्रोत्साहित ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं. थोडंसं अध्यात्माकडे झुकायचं, त्यानं देखील प्रोत्साहित राहायला मदत होते आणि आपल्यामधलं गिल्ट जे आहे ते कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. अपयश आलंय म्हणून जर आपण थांबलो तर अपराधीपणाची भावना वाढू लागते. म्हणून थांबायचं नाही, सतत पुढे चालत राहायचं. जर आपण थांबलो तर आपण संपलो, हे खरं आहे. नदीचं पाणी बघा, प्रवाहात असेल तर स्वच्छ असतं, समुद्रापर्यंत काही ना काही करून पोहोचतं. त्याचं ध्येय ते गाठतंच, पण तेच डबक्यातलं पाणी गढूळ होतं, त्यामध्ये डास होतात. त्या पाण्याने कोणाचाही फायदा होत नाही, झालं तर नुकसानच होतं. अगदी तसंच आपलं देखील आहे. आपण जर थांबलो तर नकारात्मक विचारांचा साठा वाढू लागतो आणि त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपलं वागणं बदलायला लागतं आणि आपल्यामुळे इतरांना देखील त्रास व्हायला लागतो. आणि म्हणूनच ह्या गिल्टमधून आपण जितक्या लवकर बाहेर पडू तितकं चांगलं आहे, आपल्यासाठीही आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठीही. जे आहे ते स्वीकारायचं, पुढे जात राहायचं, स्वतःला कधीही कमी समजायचं नाही आणि स्वतःला सतत प्रोत्साहित ठेवण्याच्या प्रयत्नात राहायचं. ह्या 3 गोष्टी केल्या ना तर आपल्या मनातली अपराधीपणाची भावना जी आहे ती नक्कीच कमी होईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील ते देखील विचारा, मी नक्की त्यावरती व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल. लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत, तुम्ही विचारलेल्या प्रश्नासोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.